राज्यात पुन्हा एकदा आरक्षणावरून एक वादंग सुरू झालेला आहे, आंदोलनं सुरू झालेली आहेत, उपोषण सुरू झाले आहेत. आता या संदर्भात सरकारनेच काहीतरी ठोस भूमिका घेणे अत्यंत गरजेचे आहे. वारंवार उपोषण आणि आंदोलनं होत असल्यामुळे समाजाच्या दोन गटामध्ये विनाकारण तेढ निर्माण होत आहे आणि याचे असंख्य विधागत परिणाम भविष्य काळात होऊ शकतात. यामुळेच राज्य सरकारने या आरक्षणाबाबत काहीतरी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. वाढीव आरक्षण हे न्यायालयात टिकत नाही. नुकतेच हे बिहार सरकारचे जे वाढीव आरक्षण उच्च न्यायालयाने रद्द केले आहे त्यावरून हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे. त्यामुळे आरक्षण देता येत असेल तर स्पष्टपणे हो म्हणून सांगावे, नसेल देता येत तर नाही म्हणून सांगावे. उगाचच टोलवाटोलवी करू नये. 2010 सालापासून हा आरक्षणाचा खेळ राज्यात सुरू आहे आणि आता सध्या त्याला अतिशय उग्र स्वरूप येत चाललेलं आहे. त्यामुळे दोन समाजामध्ये जी काही दरी पडलेली आहे ती दरी अधिक रुंदावू नये यासाठी राज्य सरकारने ठोस भूमिका घ्यावी. याबरोबरच राज्यातील आता जे नवनिर्वाचित खासदार आहेत त्यांनी मध्ये देखील संसदेमध्ये वाढीव आरक्षण करण्याबाबत सरकारलाच केंद्र सरकारला भाग पाडावे. त्याबाबत संसदेमध्ये चर्चा व्हावी. देश पातळीवर हा निर्णय होईल आणि हा आरक्षणाचा प्रश्न त्या माध्यमातून कदाचित सुटू शकेल.